नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्र चिकित्सक म्हणून काम करतो। आज या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात विचार करूया की वयानुसार डोळ्याचे कुठले कुठले आजार होऊ शकतात। कारण बऱ्याचदा रुग्ण मला प्रश्न विचारतात की आता माझं समजा ऑपरेशन झालंय, आता मोतीबिंदूचं पण ऑपरेशन झालंय, मला व्यवस्थित दिसतंय, काही प्रॉब्लेम नाही, तर दरवर्षी यायलाच पाहिजे का मला चेकअपला? तर तुमचं ऑपरेशन झालं असू दे किंवा नसू दे, तर लक्षात ठेवा, जसं जसं आपलं वय वाढत असतं तसं वयानुसार डोळ्यामध्ये काही बदल होत असतात आणि त्यामुळे डोळ्याचे काही आजार होण्याची शक्यताही होत असते। सगळ्यात सिंपल आजार म्हणजे डोळ्याचा नंबर येणं किंवा नंबर वाढणं। तर बऱ्याचदा माहिती आहे आपल्याला की 40 उलटल्यानंतर जवळचा चष्मा लागायला लागतो आणि बऱ्याच लोकांना डोकं दुखतंय, त्रास होतोय, ताण येतं, हे कळत असतं, पण ते डोळ्याचा नंबर चेक करून घेत नाहीत आणि त्याच्यामुळे बराच काळ त्यांना डोकेदुखी, इतर त्रास हे सहन करावे लागतात। 40 नंतर सुद्धा दरवर्षी चेकअप करणं, जरी तुम्हाला काही त्रास नसेल तरी करणं गरजेचं आहे। याचं कारण काय? डोळ्याचे काही आजार आहेत, जसं काचबिंदू हा आजार आहे जो जवळजवळ 100 पैकी 2 किंवा 3 लोकांना होत असतो। पण काचबिंदूचा आजार हा असा आहे की सुरुवातीच्या स्थितीमध्ये या काचबिंदूचा कुठलाही त्रास डोळ्याला होत नाही। जोपर्यंत आपल्या एका डोळ्याची दृष्टी जवळजवळ 80-90% कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला आजार झालाय हे सुद्धा लक्षात येत नाही। मग हे निदान कसं लागणार? जर तुम्ही रेग्युलर चेकअप डोळ्याचा ठेवला तरच। तसंच काही रुग्णांना काही शारीरिक आजार असतात, जसं कॉमनली डायबिटीसचा आजार वाढतोय, आता ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल वाढणे, हार्टचा आजार असणे, इतर काही औषधं चालू असणे, जसं टीबीची औषधं चालू असणे इत्यादी, किंवा वाताची औषध चालू असणे, या सगळ्यांचा सुद्धा डोळ्यावर हा परिणाम होत असतो। त्यामुळे खास करून डायबिटीस आणि इतर आजार असणाऱ्यांनी सुद्धा दरवर्षी रेग्युलर आय चेकअप करणं हे गरजेचं आहे। आणि बऱ्याचदा असं होतं की रेग्युलर आय चेकअप मध्ये आपल्याला लक्षात येतं की कुठल्या तरी आजाराची सुरुवात झाली आणि त्याच्यावर आपण लक्ष ठेवून तो ठीक करू शकतो। बऱ्याच लोकांचा एक असा गैरसमज असतो की आता डोळ्याचा आपण चेकअप केला ते काहीतरी आजार त्याच्यातून निघणारच, मग कशाला जायचं, चेकअप का करायचा? हे कॉमन कन्सेप्ट आहे। पण लक्षात ठेवा की डोळ्याचे बरेच आजार असे आहेत की जे जर आपण अगदी सुरुवातीच्या स्थितीत त्याचं निदान झालं तर त्याच्यामुळे ब्लाइंडनेस किंवा अंधत्व होण्याचं प्रमाण हे जवळजवळ नाहीसं आपण करू शकतो। आणि तेच आपण जर समजा लेट डायग्नोसिस झालं, जसं काचबिंदूचा आहे आजार, जो लेट डायग्नोसिस फार होतो कारण आपण रेग्युलर चेकअप करत नाही आणि तोपर्यंत ऑलरेडी दृष्टी कमी झालेली असते आणि मग आपल्याला पूर्वदृष्टी येणं हे शक्य होत नाही। त्यामुळे रेग्युलर नियमितपणे आजाराची तपासणी म्हणजे डोळ्याची तपासणी करणं आणि त्याच्यामध्ये आपले डोळे निरोगी आहेत ना हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। तर जरूर दरवर्षी एकदा रेग्युलर आय चेकअप तुम्ही करून घ्या। धन्यवाद।